पुणे जमीन घोटाले को लेकर महाराष्ट्र की राजनीति में हलचल बढ़ गई है। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने इस पर अपनी प्रतिक्रिया दी है और पार्थ पवार पर एफआईआर की भी मांग की। आगे उन्होंने क्या कहा, आइए देखते हैं। करायलाच पाहिजे, ज्या सगळ्यांचीच करायला पाहिजे। यामध्ये उपनिबंधक आहे, त्यामध्ये पार्टनर आहेत, तो तुमचा तो पॉवर ऑफ अटर्नी ज्याला दिले तो आहे, महसूल विभाग उद्योग संचालनालय आहे, तिथून फाईल जी गेली स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट देण्यासाठी ते महसूल विभागाचे कोण अधिकारी आहेत, या सर्वांचीच नार्को टेस्ट केली तर सत्य उघड होईल। एवढा मोठा घोटाळा मीडियाने उघडकीस आला म्हणून आज माहीत झालं, नाहीतर असे किती घोटाळे। मी काल म्हणालो, परवाही बोललो, 1 लाख कोटी रुपयाच्या जमिनीची विल्हेवाट लावली गेली, 1 लाख कोटीच्या। अरे किती खायचा, किती झाला घोटाळे करायचे, काय करताय, कुठे मानून येतात जमिनी। सगळ्याची घोटाळ्यातील दिसत आहेत, ते घेणारे दिसत आहेत, देणारे दिसत आहेत, हे सगळे ईडीच्या फेऱ्यातीलच आहेत। त्यामुळं योगायोग म्हणण्यापेक्षा आता ईडीने कारवाई करायची, सोडून द्यायचा, सरकारच्या आशीर्वादामुळे स्वच्छ करायचा आणि त्याने आपला धंदा पुन्हा जोमात सुरू करायचा। मग झालं तर ईडीतून जाऊन आल्यावर त्याची हिंमत वाढली, असा प्रकार आहे। किंवा ईडीच्या कारवाईमुळे काही लोक गेलेत पक्षामध्ये, भाजप पक्षामध्ये। जहाँ सेवा बनती है श्रद्धा, वही है श्री श्याम रसोई। सेवा ही सबसे बड़ा धर्म, हर दिन इंसानियत का स्वाद परोसती है यह श्याम रसोई। सिर्फ 2100 में एक दिन का अन्नदान और 21,000 में पूरे साल का पुण्य। करुणा, प्रेम और सेवा का संगम है श्री श्याम रसोई। कामठी तहसील के मौजा, पावनगांव, घोरपड़ और रनाडा इलाकों में शानदार लोकेशन पर मिल रहे हैं एनआईटी सैंक्शन प्लॉट्स, वो भी 24 महीनों की आसान किस्तों में। मौका सीमित है, आज ही बुकिंग करें और अपने सपनों की जमीन के हकदार बने।